दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय, आमची घोडदौड अशीच सुरू राहील. उपमुख्यमंत्री शिंदेंनी हा मुद्दा अप्रत्यक्ष खोडला. अजितदादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. दादा पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा करत होते. मात्र दादा असताना आणि नसतानाचं विलिनीकरण यामध्ये फरक आहे. सुनील तटकरे यांचं विधान. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सुरुवातीला 2,37,00,000 महिलांना लाभ दिल्याचा राज्य सरकारचा दावा. आता मात्र तब्बल 1,25,00,000 महिला अपात्र ठरल्यात. पोर्टलची आकडेवारी देत सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. आज 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र. पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवतील. जयंत पाटलांचा दावा. तर 80 लाखांचा आकडा फक्त केवायसीचा नाही, तर इन्कम टॅक्स ते आरटीओच्या डेटाचा दाखला देत आधी तटकरे यांचे हे स्पष्टीकरण. मृत मराठा आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमधील नोकरीसाठी अध्यादेश. प्रमाणपत्राच्या आधारे एमआयडीसीमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानंतर नोकरी देण्याचा हा अध्यादेश. नीट पेपरफुटी सूत्रधार पीव्ही कुलकर्णीचं बीडमधलं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. नगरपालिकेच्या नोटिशीनंतर कुलकर्णीच्या लोकांकडून स्वतःहून बांधकाम पाडण्यात आलं. नीट पेर परीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल. परीक्षा यंत्रणा आधीच दबावात. परीक्षा डिजिटल स्वरूपात घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. तर 21 जूनला नीटची फेरपरीक्षा होणार. शिक्षणाचा धंदा होतो तेव्हा त्याची किंमत विद्यार्थ्यांना मोजावी लागते. सीबीएसई प्रणालीवरून राहुल गांधी आक्रमक. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके भारतात येणार. 6 जूनला दिल्लीमध्ये आंदोलनाची घोषणा. तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होण्याचंही आवाहन. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंकडून राज्यभरात कारवायांचा धडाका. आतापर्यंत 26 दुकानं सील. पुण्यामध्ये भेसळयुक्त गूळ. तर नवी मुंबईत केमिकलयुक्त आंबे जप्त. लाखांचा मुद्देमालही जप्त. एफडीएकडून 32 आरोपींना अटक.